लगा दिसत काय दिवसात एवढं एवढं मोठं घालतं का गाडी अंगावर. बरं झालं पाहुणा भेटला तुम्ही. 50 रुपये द्या जरा पेट्रोलला. द्या पैसे 50 रुपये. वळगना पाळगण कोणाला लागला पैसे मागायला तुम्ही. बरं लागला भिकाऱ्या पैशाची भीक मागायला रेकी 50 रुपये म्हणून. अहो गाडीतलं खरंच पेट्रोल संपलंय. गाडीतलं पेट्रोल संपलंय. ती गाडी ढकलत चाला या कशाला ठेवली असली गाडी टाकायची एकूण तिचं करायचं काहीतरी धडा भलं तर उगाच वापरत बसलाय तुम्ही बी. अबो एकूण ह्याचं किती पैसे येणार आपल्याला. नवीन गाडी घ्यायला पैसे नको. तुम्हाला काय करायचंय मी आहे की पैसा बी तुम्हाला काय करतो नवीन गाडी बी घेऊन देतो आणि गाडी तुमची नीट बी करतो. तुम्हाला वरनं नवीन गाडी देऊन पुन्हा 5-10 हजार रुपये देतो. नंतर झाले की चालतंय. मग चालतंय काय बोलायचं काम ना. मग चालतंय. मग एक काम करा आता तुम्ही. बोला. मी सांगतो तसं करा तिथं. नवीन गाडी येणार का पण. राव या गंगार आमचा शब्द अख्या गावात विचारा की कोणाला बी आपलं दिली गाडी तुम्हाला. दिली गाडी दिली. व्यवहार चोकच करणार तुम्ही. तिथं जाऊन थांबा नाही का चौकात बघा तुम्ही. पुढे जाऊन थांबू का मी मग. हा थांबा की तिथं. पैसे पण आहे ना. सगळं करतो तुम्ही जावा नाही का तिथं. तुम्हाला नवीन गाडी देतो 10-5 हजार रुपये वाढवून देतो की. पैसेच लागलाय वापरायला. ते सोनं आहे पण आपलं जुनं ते सोनं. अहो मग त्या सोन्याचीच किंमत करतो की मी. हा यायला लागलं काय. होईल ना गाडी नवीन येईल ना. विषयच नाही. बरं बघा की तुम्ही कशी किंमत करतो त्याची. थांबवा पुढे जाऊन मग तिथं. तिथं चौकात थांबा पुढच्या. लवकर या मग. मी थांबतो तिथं. कोणापाशी काय म्हणू नका. नाही काय बोलत नाही. मी थांबतो पेट्रोल टाकून पुढे. जावा जावा या लवकर. सर जावा की मी वाकडा चालतोय काय करा नाही. आला का रे. काय झालं सांगतो सगळं पाटील. जरा थांबा की तुम्ही. लय महत्वाचं काम आहे तुमचं. मग काय अशी काय केव्हा घेतलेली आहे गाडी. आला का गांग्या. गाडी म्हणजे साधी गाडी गायला काही होंडा आहे. अहो होंडा असू दे नाही तर काय काय पाटील असली गाडी घेऊन बसलाय. जरा बदला की गाडी जरा बदला. आणि आता कसली गाडी घ्यायची रे. गाडी लय इंटरनॅशनल गाडी आहे माझ्याकडे. इंटरनॅशनल. हा तुम्हाला म्हणून सांगतो पाटील. हा कोणाला काय म्हणू नका या गोष्टी. काय एक चढाओढ लागेल पुन्हा. काय सांगतो. आणि काय विशेष आहे त्या गाडीचा. गाडीची विशेष आहे हा तुम्हाला म्हणजे ती गाडी जर तुम्ही घेतली हा तर त्या गाडीवर टिप्पणी फ्री आहे. गाडी असताना 2 चाकीच आहे. ती काय 4 चाकी 6 चाकी कुठं टर्बन तसलं नाही काय. आला का. गाडीचं 2 चाकी आहे म्हणतोय. त्याच्यावर स्टेपनी फ्री आहे म्हणतोय. आला का. यातली कसली गाडी आहे रे. अहो पाटील त्या गाडीचं म्हणजे कसं आहे माहितीये का. हा गाडी चालवत असताना हा जर तुम्ही प्रवासात कोणाला पाय निघा बर. तर गाडी जर अचानक ऍक्सिडेंट झाला म्हणजे गाडी ठोकली. गाडी जर ठोकली ऍक्सिडेंट झाला हा काय तुम्हाला असं कुसभर सुद्धा काय होणार नाही बरं. मला अजिबात नाही बरं. बर. मागचं जे आहे का नाही तिथलं मागे जी बसते का. हा अहो आता पुत्र त्या गाडीचे असं लय वैशिष्ट्य आहे. मग तू ही सांगतोय ती खरं आहे का. कराय का म्हणजे कोणाला बोलू नका. आला का. मला सांग पण तुझ्यावर विश्वास कसा ठेवावा लागाय. हा एखाद्यावर विश्वास नाही. हा एखाद्यावर विश्वास नाही. बरं ऐक की गाडी कुठे आहे. गाडी आहे तिथं चौकात मी लावायला लावली. त्याला म्हणलं तिथं थांबतो आणि अजिबात इकडे तिकडे हलू नको म्हणलं. किती
लागते पैसे आहे बघा हा तुम्हाला म्हणून सांगतो हा गाडीचं बजेट ते 3 लाखापर्यंत आला का तिडला जावा मग जा. काय विशेष विशेष लय महत्वाचं आहे. मग आता तुम्हाला सांगितलं नाही काय तुम्हाला काय परपंचाचा कटाळा पेटाळा आला का नाही हा 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 मग असलं डोक्यात घालून द्यायला कंकराम कशाला आता जरा माझ्या ध्यानात यायला लागले मग म्हणून त्याला दिले दिले मी बी 50,000 कमी केले हा कितीला लाखाला तुम्हाला देऊन टाकतो फिक्स एक काम कर हा कुठं आहे गाडी गाडी हाय ठेवली एक ठिकाणी दिले पण मला काय म्हणायचंय? ऐक लगेच ₹1,00,000 घेऊन येतो मी आणि लगेच गाडी घेऊन नाही, 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 टाकतो. नाही. ऐक, एक. हं, पण ती सरपंच हं? हं. त्याला अजिबात कळलं नाही पाहिजे त्याला ह्या कानाची खबर त्या ती सरपंच लय येणार आहे माहिती ना तुला अहो मग पहिल्यांदा आलोय कशाला मी तुमच्याकडे हा. एक काम करायचं एक ना तुला वरण आतले 5 हा म्हणजे 5 महिने माझं बेनिगोरी झालं तू आता फक्त काय कर आता काय करायचं मी करतो हा मला फक्त तिथं काहीतरी पाहिजे की थोडंफार आता द्या की 5-50 थोडं तुला काय सांगितलं 5 हा तू आता फक्त एक काम कर त्याच्याकडे जा हा? आणि त्याला सांग मी हो ही गेलो पैसे घेऊन आलो गाडी कोणाला सुद्धा द्यायची नाही बरं का हा, तुला सांगतो सरपंच तिरपंच येईल हा? 50चा काय मेळ लागला नाही पण या तिथं तुम्ही यांना देतो लगेच हा चाल आलो तिथं जेव्हा ये लवकर पाटील मारतोय मिशीवर पीळ आणि आम्हाला ठेवतोय आशीवर तरी म्हणलं मांजर कसं काय अडवा आलं नाही आमच्या अजून व्हायचं तिसरा मग काय मांजरा अडवा आहे पण आज मांजराचं कथा इकडे आहे फायदा आहे तुमच्यासाठी लका मांजर अडवा आल्यावर अपशकून असते का फायदा असतो अरे कशाला असलं जळमात घेऊन येताय अरे तुझ्या जळमाटावर लक्ष्मी यायला का माझी जळमाट म्हणतो का याला लक्ष्मी मग लक्ष्मीपेक्षा महालक्ष्मी तुमच्या दारात आणून उभी करा की काय स्कीम आहे काय स्कीम कशाची मग अहो तुम्हाला सांगतो त्या पाटील हा गाडी घ्यायला लागली ती की कसली फॉर्च्युनर घेतात काय फॉर्च्युनर पेक्षा भारी गाडी आहे मग इनोवा आहे काय अहो 2 चाकाचीच आहे आपा हा आणि 2 चाकाची असली कशी भारी गाडी आहे गाडीची क्वालिटी तशी आहे लोक काय काय एवढं काय त्याचं वेगळं काय आहे का काय अहो त्या गाडीला टेकणी बी फ्री आहे आता म्हणजे ते बायको संग मिळून फ्री म्हणते तसं का काय खुश झाला की लागला की मग तसंच आहे अहो त्या गाडीचा लय मोठा मोठा फायदा आहे आपा कुठे या गाडीवर फिरत बसलाय तुम्ही काय सतीशराव पाटील घेणार का गाडी ती मग अहो पाटील गाडी घेणार आहे तर ते होय अशी तशी नाही लय वैशिष्ट्याची गाडीची अशी काय हवेत बियत उडते काय गाडी अहो आपण हवेत नाही उडत ते गाडी लय भारी आहे इतकं सांग की वैशिष्ट्य तरी नुसती भारीच आहे काय वैशिष्ट्य सांग की पाठदिशी त्या गाडीचं वैशिष्ट्य काय माहितीये का हा त्या गाडीच्या माग हा असं प्रवासात जर कोणी बसलेला असेल हा बायको हा आणि जर जाताना जर ऍक्सिडेंट झाला हा तर पुढं बसणाऱ्याला थोडं सुद्धा खर्चटत नाही लका आणि मागची जर जाग्याला सुद्धा ते अरे तू नाही बायकांचं सांगायला ते. बायचं सांगतोय मी तू लगे घाबरू नको नका. हाय का वेळाचा बाजार आहे सगळ्यांना काय ही खरं होतंय का खरं म्हणजे काय उगाच पाटील घ्यायला येतं काय असं ₹1,00,000 टाकले तर पाटलानं मग मी तुला ₹1,25,00,000 देतो ती गाडी आपल्याला पाहिजे काय बोलताय पण काम झालं पाहिजे बरं का ओके ना पण आता तू व्यवहार झालाय हो तुम्ही 1,00,000 म्हणचाल 1,30,000 म्हणचाल अर्धा पाच पण मला ती गाडी पाहिजे मला काय माहित नाही आपा आता ती पाटलानं गाडी घेतली पण आता पाटील ती तुम्ही बघा का बाबा आपलं काय नाही बघ तुला सांगतोय पाटील आणि मी दोस्त आहे ती गोष्ट खरी आहे पण व्यवहारात दोस्तीन बिस्ती काय नाही गाडी आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतर आपली इतकं वाईट कोण नाही मग काय बोलताय हा
बघा तुमचं काय होतं ना तर मग हा. आबासाहेबाला घ्यायला होतो मी लगेच. आता तू आबासाहेबाला बोकांडी सोड, मी तर पाटलाचं मिटवलं ना आबासाहेबाला बसव आमच्या बोकांडी. असं नाही आपा, मग? तुमचं नाही जुळत म्हणल्यावर कुठं ती कसं बाहेर जुळत जाता नको. नसतंय मग कसं? आपा म्हणतील तसं करावं लागेल. ऐकलं का तू गंगे? एवढं सगळं खरं पण गाडी कुठं आहे? अहो गाडीची कशाला काळजी करता तुम्ही? गाडी लावली तिथं सर्व्हिसिंग टिव्हिसिंग धुवून ठेवून एकदम असं चकाचक करतो की. तुम्हीच काय करा, लवकर पैसे जुळणे करा. अगं वांदा वाडी नको तिथं माझं तोंड खाली जायचं काम करताल तुम्ही नेहमीच काय असं करतो करता. मग आता तू कुठं आहे सध्या गाडी? मग चौकात या कितीच चौकात? करू की. मग गाडीची काय कर माहिती का, हम्म. मी पैसे जुळजुळ करतो हम्म. आणि तुला खांबा घेऊन येतो यात. हा? बरोबर का तेवढं नियोजन? तर दुसरं? हम्म. तू किती गावात आहे? त्याला पैसे जुळव. आपा काय इथं माझंच बघावं लागेल सगळं. काय हे अण्णा काम लावताय, असलं तिथं दुकानात पण काम लावतंय आणि इथं असलं पण काम लावतंय. अरे साथीच्या, तुला सांगितलं की रे तिथं काम नाही म्हणून तुला इथं आणला. हा फुकाट बघायला देऊ का तुला सोडा? गावात एवढं करायला काय लावताय झालं? मग? अरे गव्हात काढलं म्हणून काय झालं का? तेच काम पाहिजे का तुला? जास्त जड झाला ना गव्हात काढायचं ते ह्याला बी घे कामाला. ए लाग रे कामाला. नुसतं बसून पगार पाहिजे बघा. काम करायचं, कुठं बी काम करायचं, पैसा दिला काम करायचं. काय झालं अण्णा? ते इकडून कुठून आला म्हणलं मी. खऱ्याचा नाही राहिलाय का आता? काय झालं? ते आपण सोडलं की निम्याचं वाटत. थोडं काय जरा येणं दिसलं की माणूस जाग्याला सोडून देत आहे अण्णा. अरे नेमकं काय झालं तेच कळायला नाही सांगणार रे. ते आडवं तिडवं बोलतात ते मला काय कळणार आहे? विषय काय झालाय माहित आहे का? हा पाटलांनी घ्यायला लागलीत गाडी बरं. हा आणि त्यात आपा आता दुसरं घुसमडायला लागले तर ती म्हणतात मला पाहिजे गाडी ती. अरे आणि गाडी अशी आहे ती हा इंटरनॅशनल गाडी आहे. अरे इंटरनॅशनल गाडी. गावात सोडा, बरं. तालुक्यात सोडा, हा अहो, जिल्ह्यात बी सोडा, हा. महाराष्ट्रात बी गाडी नाही कुणाकडे असली. अय्यो म्हणून शिवाय अरे गाडी तरी असली कसली रे म्हणतो मी. तीच सांगतोय ऐका अण्णा तुम्ही. हा मला तर असं वाटतंय हा गाडी तुम्हीच घ्याय पाहिजे ती. अय्यो हा मी मला नाही करे त्यांना गाडी काय करायचं रे गाडीची गाडी? वैशिष्ट्य ऐका अण्णा आधी तुम्ही. हा त्या गाडीची वैशिष्ट्य काय आहे ती माहित आहे का? काय ते? जर प्रवासात बरं. त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, हा पुढच्या माणसाला एवढं बी लागत नाही. बरं. मागचं ते असं वैशिष्ट्य आहे का? घ्या मग घ्या. मग मी घेऊन गाडी काय करू रे? ना मला स्टेपनी आहे ना गाडी आहे, मी काय करू? हा? बसवा की माग. घ्या घ्या म्हणतो तू, बसतो का माग? नको, मला नाही मारायचं. याच ते आपल्याला नाही चालायचं. तुमची इच्छा. अरे ते म्हणतो मी काय ते सरपंचालाच घ्यायला की रे. सरपंचाला असतंय काय? घेताय सुखी संसार चालू आहे अण्णा त्यांचा. हे तू नुसतं नाव काढ बघा सरपंच घेत आहे. काय सांगताय? बघू. एवढं बघा रे. लावून बघतो, वाट लागली तर लागली. लागली तर लागली बघा. हा. चांगलं कडे बघा. येता मी माघार. हा हा. काय लगाई का अण्णा काय पण काम लावतंय. एवढ आहे. पाटलीन बाई, ओ पाटलीन बाई, काय हो बोला की. अहो या या इकडे या जरा. या तुमचे बोलायचं महत्वाचं. या. काय झालं? काय नाही बघा, आता मी एक गाडी घ्यायला लागलोय. गाडी? हा. कसली गाडी? अहो ती 2 चाकी. आणि आपल्याकडे 4 व्हीलर आहे की, कशाला गाडी पाहिजे? अहो 4 व्हीलर का आपल्याला गावात न्यायला येते का गर्दी ती? हा. आणि कसं आहे पावसा पाण्याचं कुठं जायचं म्हणलं तुम्हाला बी उपयोग पडेल ना. त्यामुळं लय भारी गाडी आहे. इंटरनॅशनल गाडी आहे. इंटरनॅशनल गाडी आहे. इंटरनॅशनल हो, म्हणजे कसली? लय भारी गाडी आहे. हा. आणि फक्त 1 लाख रुपये. कसली इंटरनॅशनल? फोटो तरी दाखवा मला. अहो लय भारी गाडी आहे. फॉरेन वरनं मागवलेली गाडी आहे. फॉरेन वरनं माहिती का? आणि ती मोपेड असते ना, मोपेड तसली गाडी आहे ती. स्कूटर. आता अरे देवा, अहो तुम्ही स्कूटरला 1 लाख रुपये द्यायला लागलाय. एवढं पोरांना कळतंय. भंगारमध्ये 1000 रुपयाला सुद्धा कोण घ्यायची नाही गाडी ती. हा. अहो ती गाडी आहे का, ती गाडी काय साधी सुधी नाही. आणि त्या गाडीचा काय फायदा आहे ना, ती फक्त
मलाच माहिती आहे, कळलं का? त्याच्यामुळंच मी गाडी घ्यायला लागलोय. तुम्ही एक काम करा फक्त आता, आतनं माझं चेकबुक आणून द्या तेवढं. अजिबात नाही, मी देत नाही चेकबुक. हा, गाडी बिडी घ्यायची नाही, येड लागले काय? 1 लाख रुपये देते त्या गाडीला, 1000 रुपयाला भंगार मध्ये कोण घेणार नाही ती गाडी. अहो तुम्हाला माहित नाही ती गाडी कसली आहे ती. तुम्ही जावा बरं, चेकबुक मी आणून द्या चेकबुक तेवढं. देत नाही, आता ती तुमची तुम्ही बघा. बघा, तुम्ही जरी पैसे नाही दिले आणि चेकबुक जर नाही दिले का नाही, तर मी गाडी घेणार. हा, आणि त्या गाडीवर तुम्हाला घेऊनच फिरवणार आहे. हा, घेतो की माझ मी. काय भाऊसाहेब कसं सरपंच हा असं नाही करायचं. कम्प्लेट काल राव दहाव्यावर उगाच आमची आपदा केली तुम्ही. अहो ती माझ्या मागं पळत होतं काय हा. मी पुढं ती मागं हं. ती पुढं मी मागं हा हा. कम्प्लेट अहो ती माझ्याच मागे पळायला लागलं पुन्हा, आता आणि मी पायात पाय अडकून पडलो. म्हणजे कम्प्लेट अपघाताची मागे हा मग काय तर असा बसा मी सोडलो बघा तिथं ना मी. वाटलं तुमच्या तोंडाकडे बघून हं. सतीश हॅलो अण्णा. सरपंच भाऊसाहेब योगा योगा एका ठिकाणी याच म्हणलंय. चाललंय आपल्या गावातल्या विकासाचं, हो ठराव घ्यायचा आहे ते. हा ते बराबर आहे बघा. सरपंचाचं 1 नंबर काम आहे, हो. तुमचं त्याच्या मागे काम आहे, हा. चांगलं आहे बघा. विकास असा ओसंडून वाहतोय गावचा. एकदम अण्णा पाप के रे आपण कोणाचं केला करा वाईट हे नाही हो, तेच म्हणतो मी. ओम नमः शिवाय हा. पापच केलं नाही तर वाईट कसं होणार म्हणतो मी. व्यंकटा हा गोविंदा हा. आई. हे सरपंच भाऊसाहेब हा. ते सतीश त्या मुद्द्याला हात घाल की रे. मी एक सगळं काय बोललं ना तीच तर काय आता अण्णा आता ह्यानं काय आणलं अजून? हा का गावात काय झालं काय? झालं नाही. हा. ऐकून तर घ्या हो, थोडा दमात असतो म्हणतो मी. लय महत्वाची आहे बघा भाऊसाहेब बातमी. माझ्यासाठी? हा अरे वा वा वा. कारण सरपंच हा इथं सांगतो का तिकडे येतो? नाही नाही तुमच्या दोघांसाठी हा, हा, हा. जोडीला अनुसरून आहे. हा, मग कोणी हा. घ्यायचं ते तुमची तुम्ही ठरवा. हा. काय अण्णा बरोबर आहे. बरोबर होय. बरोबर. होय. हे ते नाही. हा आम्ही कृष्ण आहे बाबा. आता काय विषय झालाय माहित आहे का? पाटील आणि आपा या दोघांची निबार झंगड पकड होणार आहे. कम्प्लेट आता विषय आधी महत्वाचा ऐकून घ्या तुम्ही. हा. आपल्या गावात हा. एक अशी गाडी आहे. गाडी तुम्हाला सांगतो ती गावात नाही, नाही तालुक्यात तालुक्यात नाही. महाराष्ट्रात आहे. हाय का? हा हा. आपल्या लय पुढं नाही. हा, हा, हा. ती महाराष्ट्रात अशी गाडी हा. आहे. त्या गाडीची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. हा. तुम्ही वैशिष्ट्य सांगितल्यावर ते सरपंच तर घे. हा हा, अरे मग. तुम्ही तर झाला सरपंच, एका पायावर तयार होत घ्यायला गाडी. हा, सांग. त्या काय? गाडीचं वैशिष्ट्य काय माहित आहे का? आजपर्यंत जेवढे ऍक्सिडेंट झाले ते हा. हा थोडीच्याला एवढं बी खर्चटलेलं नाही. मागचं म्हणचाल तर वय सपाट. सरपंचाला बसव काय मागे? आता ते तुम्ही ठरवायचं. काय म्हणला का भाऊसाहेब? नाही नाही नाही, सरपंचाला गाडी घ्यायला लावू का असं म्हणतोय मी. हा 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 हा. मला तर वाटतंय भाऊसाहेबाचा कार्यक्रम करावा त्या गाडीवर घेऊन तिकीट घेऊन थोडं 5ला लागेल. सरपंच आबासाहेब तुला कोण कोण कसले तर काय काय नाही चाललंय? ते मी विचार करत होतो इतकी चांगली गाडी म्हणलं तुम्ही घेतलेली बरी असं हो. आता काय करू माहिती आहे का? आणि पाटील महत्वाचं आणि सांगायचं राहिलं भाऊसाहेब, त्या गाडीचा निलाव गेलाय 1.25 लाखापर्यंत. हा. 1.25 लाख. मग हा. घ्या घ्या 1.5 लाखाचा ठराव मी आज घेतो. घ्या गाडी. ह्याच्या खिशातले पैसे द्यायचे असल्याने करतो. घ्या गाडी. काय म्हणलं? ठराव करतो 1.5 लाखाचा. बर घ्या तुम्ही गाडी. म्हणतात कर करावं डेअरिंग. हा. नाही आमचा सुखी संसार आहे, आम्हाला नाही गरज. संसार तुम्ही पण घ्या. संसाराचं आणि गाडीचं काय आहे? तू काय मी नाही हाई रिअल कंडिशन सांगितली मी. व्हॅलेंटाईन डेला कोणता जानूचा संशय घेऊ काय मी गाडी? तीच म्हणतोय हो. मग मी कशा पाय म्हणलं तुमच्यासाठी महत्वाची आहे. हा. घटस्फोट आणि 3 किती लांब लांब गेलंय तुमचं.
हं. तुम्हाला सांगतो हं. माझ्या बी डोक्यात बुंगायला लागले हां आयला नसताना बुचडे बाबा आमच्या अंगात आयला ए सतीश सांग त्याला घेतो डायरेक्ट 2 लाखाला 3 लाखालाच म्हणा तुमच्या नावावर घेऊन मला द्या. विषयच मिटला. अहो पण मला एखादी कुठली तर घटना घडू दे की जरा जाऊ दे फिरायला घेऊन जरा मला बी एक तुमचा आणि एक माझा. हा. पुन्हा ऐकायचं का होईना. आपल्यावर काही येत नाही हो हे, हे, हे. पण ते पाटील ना आप्पा त्या पुढे चाललं त्याचं काय? आओ किती बी लागू द्या पैसे हा. लगेच हो का. अय्यो हां. अय्या बॅग भरू ना. अण्णा हा. तुम्ही का म्हणलं रे घेतला नाही म्हणून सोडा रे हा. हाताने घेऊन काय करावं तिला? हा? होय की ते माझ्या मागे ना स्टेपनी ना काय ते मी काय करू घेऊ ना. म्हणच आहे हा. हा? हा. कळलं का हा. मग ती काटा काढेल की एखाद्या वाद लावायचं काम माझं आहे. आता तुमचं पुढचं काम तुमचं काय तुम्ही- करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. सांगितलं का? आता अण्णा संग आहे म्हणल्यावर विषय लयच भारी घेऊन आलाय. हा, सतीश आहे. भाऊसाहेब जाऊ दे माझं 2 लाख पाटील किती लावतोय बघा त्याच्यापेक्षा पहिलं पाटलाला चक्करला निघतो सरपंच गाडी तुमच्या नावावर घ्या. 2 दिवस मला वापरायला आणि 2 दिवस तुम्ही वापरायचे. कॉम्प्लेट विरोधक राहतंय का नाही गावात मग ठराव म्हणलं की विरोध येतोय. मग ते काय करायचं. ऐका मी काय म्हणतो माहिती का लोकशाही आहे हां आणि लोकशाहीत सगळं माळपोत आहे हो लोकशाही आहे हां विरोधात चालला की गाडीवर मागं बसवायचा आणि ठोकला अशा ठिकाणी जायचं गाडीला मापाय म्हणल्यावर आपण बी तस टाकाय करून मग लगेच आप्पा हा आणि पाटील ह्यांच्या जायच्या आधी आपण गाडी बघू कुठे आहे. सतीश आणि गाडी कुठे आहे. ती वरल्या चौकात. चला बघा काय आणि हो काही हिशोब करून पटकन पैसे देऊन टाकले लगेच ठराव. काय कोणी वायताक दिला की फिरव गाडीवर तुमचे असं नाही तर कॉम्प्लेट पुन्हा संशय अय्यो. चला, चला, चला. तिकडे जायचं हा, म्हणतो ना. चौकात, चौकात. चला चला. त्यांच्यानी मीच कार्यक्रम करतो बघा. हाय पाहुणा. काय राव हं. किती वाजले अंधार पडलाय. 50 रुपये दिले असते तरी मी गेलो असतो नाही. अहो तुम्ही कशाला काळजी करताय 50 रुपयाची. तुमच्यासाठी लाख खजिना आणलाय मी एवढा मोठा. अंधार झालाय पगाराकडे जायला. तुम्हाला सांगतो हे बघा तुमचं सगळं ओके करून आले सगळं हिशोबात खेळ केलाय मी. याच्यापेक्षा टेन्शन घ्यायचं नाही. किती वेळ लागला नवी कोरी गाडी घेऊन पाठवतो की. किती वेळ लागला अजून. किती वेळ लागेल म्हणजे बघी जरा वाईट जरा. अहो तुम्हाला जेवण खाऊन काय करायचंय का. नाही नाही मला घराकडे जायचंय. मे बी करा पाण्याचं असतंय म्हणा पण उगा आपलं पाहुणचार करणं. हा बघा आले की पाटील. बघ्या ये पाटील. हे बघा. हीच गाडी आहे का. मग आता हे बघा हा ही गाडी आहे पाटील. नीट बघितली का सगळं. मी नीट बघितली. आपण तुम्ही चालत कशा पाय आलाय चालत. मग. अरे अरे ही गाडी घेतल्यावर आता हा ठीक आहे ह्या गाडीवर जायचं आपण दोघं. मी पुढं चालवला आणि तू मागे. म्हणजे आमचं टेंब पेटवा की. गाडीत बघितलं का नीट सगळं. काय काय गाडी बघून काय की मागे पुन्हा ही टिपणी. हा हम्म. अजून हे काय इथं ब्रेक आहे आणि ही वैशिष्ट्य आहे. इथं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुझी म्हणला ती हम्म, हा? हम्म. इथं बसल्यावर बसल्यावर मागच्या सीटाचं वैशिष्ट्य बघायचं का एकदा आपण दोघं. मला नका राहो. हा? नको मला नको. एक तर माझंच मला झालंय जड. कशाला उभं गंग्याला काढताय जोड आमचं. बरं. मग हम्म. जायचं घेऊन गाडी आपण. हा? मला नको. पुढचं बोला की तुम्हाला विश्वास नसला तर राहू द्या उगाच व्यवहाराचं काहीतरी. चालेल आता ठरलं की आता हम्म. घेऊन जाऊ की. हे बघा इथं गेल टाकते ती. इथं 2 चाक आहे. हो पाहुणे बोला की तुम्ही जरा गाडीचं.
सांगितले काय गाडी आहे पुढे आहे ब्रेक आहे मागे ब्रेक आहे आरसा आहे झाला. पैसे किती आहेत? पैशाचं मी बोललोय की मी झालं की सगळं बाकीचं कशाला काय तुम्ही हे राहू द्या पाटील ते माझे मी करतो सगळं व्यवस्थित त्यांना मी बोललेलो आहे. मग आता झाली आपली चालू आहे. त्यांना काय आपोआप आलं होय मग जरा वळ्यानं यायला येत नव्हतं होय तुम्हाला लगेच टाकला का तुम्ही बी आपलं काय ठरलं तू काय चाललंय इथं? ठरलंय काय नाही पाटील जरा थोडं ठरलंय वर जरा ठरलंय म्हणजे आता गाडी घेतली मी लगा ठरलंय म्हणजे काय गाडी घेतली पाटलानं चांगली रोख लाख रुपये दिल्यात. मी 1.25 लाख दिले 1.25 लाख. 1.25 लाख हा. ए, 1.5 लाख देतो 1.5 लाख. पाटील हा आपली दुसरी बिस्ती तिथं गावात हा मी 1.25 लाख रुपये देतो. बरोबर आहे गावात राहायचं का नाही? राहायचं की मागच्या वेळीला ओय, अप्पा तसलं तू समजू नको पाटलाला. पाटील काय माहिती आहे ना तुला? हा. वर काय 2.5 लाख रुपये 2.5 2.5 लाख रुपये पाटील 2.5 लाख रुपये लावा लागले तर मी 3 देतो 3. काय बोलताय हा. द्यायला लागले तर किती अरे ह्या गाडीला 5 लाख रुपये देतो मी. हा. हे वैशिष्ट्य आहे म्हणून द्यायचं आहे का नाही हा. तुम्ही? पाटील जेवढे म्हणतात ना त्यापेक्षा 50,000 जास्त आपले. 50,000 वाढवलं त्यांनी हा. तुम्ही काय घेताय गाडी आज कितीला 50 वाढलं पण हा. पण जर गाडी जर कोणाला दिली तर आपले कोण वाईट नाही मग. कोण पाटील बिटील मी ओळखणार नाही मग. आणि आपण बिपान त्याच्या नुसत्या गप्पा आहेत त्या. नुसते गप्पा कॅश द्यायला कॅश 6 लाख रुपये 6 लाख 6.5 लाख रुपये. हा. हे बाबा, इथं तर अजिबात जमणार नाही. पाटील ए, तुम्हाला सांगतोय तुला तुम्हाला सांगतोय सांगा जरा पाटलांनी 2 शब्द. गाडी सौदा मी गेलेला सगळ्यात जास्त पैसे देऊ. लागा पण व्यवहार जुळवून देणारा माणूस का हा. भाऊसाहेब हा. यांचा वादच मिटवू. तुम्ही दोघं भांडणं कंप्लेंट करू नका. मग ते सांगतोय मग ही 3 लाख रुपये देतो मी घेऊन हो. जातो. सरपंच 3 लाख किंवा देवळे तिथं 6 लाखाला मी सौदा केला आणि तुमचे 3 लाख. ऐका तुम्हाला कवा तर गाडीवर मी घेऊन मागे फिरीन. ही गाडी आहे का या पाटलानं घेतली विषय संपला ऐका हो. सगळा. हा. मी तुम्हाला घेऊन हिंडतोय गाडीवर माग. अहो सरपंच आम्हीच तुम्हाला बसवणार आहे गाडीवर या माग म्हणून तुम्ही घ्यायला गाडी. सकाळी झाला ठराव गाडीचा. हा दाखवा भाऊसाहेब पगार ना फिगार तुम्ही गाडीचं कुठलं करा यावं ग्रामपंचायतीचं पैशाचं सांग नका. चेक देणार हा. चेक. भाऊसाहेब भाऊसाहेब तिकडे पुचडे महाराजाकडे चेक इथं चेक काय ग्रामपंचायत लावता का कुलूप तुम्ही? वैयक्तिक चेक आहे. काय धंदा करायला लागला का काय तुम्ही 3-3 लाखाची गाडी घ्यायला लागलाय भाऊसाहेब बघा, ही गाडी मी घेतलेली आहे आणि मी गाडी चालवणार. कुणाला माझ्या बरं यायचे त्यानं मागं बसायचं. पटेल हा. गाडी मी बसली तुम्ही इथं नाही भांडणाचं मूळ करू काय नका. चाललंय नेमकं? कुणी गाडी घेतली? कोण आलं नाही साहेब आहे ते? का हो साहेब काय झालं? काय झालं कोणी घेतली? ही काय सरपंचाने घेतली गाडी? हा सरपंचाने कुणी घेतली? सरपंचाने नाही मी नाही का हो? काय काय झालं? चोरीची आहे गाडी नेमकी? चोरीची हा आपण घेतली आपलं काहीच नाही त्यात. काय नेमकं काय भानगड आहे? आपण नाही घेतली साहेब ही काय पटलाने घेतली गाडी. काय पाटील? आपण कुणी काय घेतली? साहेब? मी का चला हे गंग्या. कुणी गाडी कोणी घेतली? अहो पहिला कोण? दारू घ्यायला पैसे नाही तर गाडी कोणी घेऊ घेतली कशी? नेमकी? गाडी कशी घेऊ अरे कुठनं गाडी आणली? अहो गाडी म्हणजे ह्यांची गाडी आहे होती काय भानगड आहे नेमकी? भांडगड म्हणजे आता तुम्हाला सांगतो बरं का हा साहेब कसं आहे ह्या गाडीचं हा या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे कसं? की ह्या गाडीवर प्रवास करताना माझ्या हा. जर एखादी लेडीज असेल किंवा तुमची हा संसाराला कटाळा जर असेल हा तर ते मागच्याचा कार्यक्रम होते बरोबर हे वैशिष्ट्य आहे ह्या गाडीचं होय तुझ्याकडे अशी गाडी आहे अजून एक? कुठं आहे? घरी? मी बी लय वैतागलोय आता ही गाडी घेऊन जातो ती गाडी जमा करतो. तुम्ही संसाराला वैतागला काय हा अयो